केलेली आहे या संदर्भाने कारवाई होणे आमची अपेक्षा आहे. जे काही दांडगेवर जे काही त्या प्रकाराशी संबंधित दोषी असतील त्या सर्वांवरती जर मागणी तुमची पूर्ण तुम्ही ही जर मागणी आमची पूर्ण झाली तर आम्ही पुढील आमरण उपोषणाला बसू. जिल्हाधिकारी कार्यालयात. तुमचं नाव? सिद्धार्थ बनतो. या भूखंडामध्ये ही जमीन शासनाची आहे आणि शासनाच्या मालकीची आहे. ही जमीन रवींद्र शुक्ल दांडगे यांनी बनावट कागद बनावट म्हणजे संबंधित ऑफिसची म्हणजे संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय याच्याशी संबंध साधून बनावट कागद बनवून यांनी खरेदीच केले. त्याच्यात भोगटावरची जमीन आहे याची नियमानुसार खरेदीच होत नाही. ते खरेदी आम्ही काढलेली आहे दुय्यम निर्णयाकडून. हे या कामामुळे झालं आहे की आम्हाला आजपर्यंत कोणी न्याय दिलेला नाही. आम्ही 2016 पासून सतत याचा परिश्रम घेत आहोत पण आम्हाला न्याय मिळालाच नाही, कुठंच नाही. आम्हाला उडवडीचीच उत्तर दिली. कोणीही ऑफिसला गेलो तर हे होईल ते होईल, ते होत नाही, असं आहे तसं आहे. आम्ही शेवटी काय पर्याय होऊ. आता पाठपवारचं हे जमीन घोटाळा आहे. या घोटाळ्यामुळे आम्ही म्हटलं आमचं तरी काहीतरी होणार. शासनाच्या जमीन असल्यावर विकताच येत नाही. भोगोटा 2 वर्ग असल्यानं विकताच येत नाही. यांनी सरळ 14 ते 15 खरेदी करून दिलेली आहे. याची पूर्व आहेत आमच्याजवळ. हे असं व्हायला नाही पाहिजे. आणि शासन हे 1980 ची संस्था आहे. ही जोपर्यंत पहिल्या माणसाला दिलेली जमीन ही कोणाला देता येत नाही. ही कलेक्टरच्या परवानगीशिवाय कोणाला विकता येत नाही, गहाण ठेवता येत नाही, हस्तांतरण करता येत नाही. यात भरपूर घोटाळा झालेला आहे आणि भ्रष्टाचार झालेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यात भ्रष्टाचार केलेला आहे. जिल्हाधिकारी समाज कल्याण असो, तहसील कार्यालय हे अमरावती असो आणि कलेक्टर ऑफिस, संबंधित भूमी अभिलेख विभाग आणि तसंच तालुका निर्बंधक कार्यालय याच्यात मोठा जबाबदार आहे. तालुक्यातील कांतानगर हे जे ऑफिस आहे हे मोठी जबाबदार आहे. जर यांनी जर नाव बदलवले नसते या सोसायटीचे तर एवढे घोटाळे झालेच नसते आणि हे जमिनी विकली गेली नसती. हे असं हा एवढा मोठा आर्थिक लोकांना न्याय मिळून राहिला नाही. यानं 78 सभासद होते. त्याच्यात यानं कमीत कमी 300 ते 400 सभासद बनवले. पण असं होऊ शकत नाही. जे एकाच्या नावावर येते ते त्याच्याच नावावर जमीन राहते, दुसऱ्याच्या नावावर चढत नाही. त्याच्या वळणूक म्हणजे त्याचे म्हणजे जे रिलेटिव्ह असतात त्याचे नातेवाईक म्हणजे मुलगा मुलगी त्या वारसदारांना दिल्या जाते. मृत्यूनंतर यानं विकूनच टाकली, चक्क विकून टाकली. खरेदी कुठे या संस्थेचा मी 2008 पासून सदस्य आहे आणि माझं स्वतः घर सुद्धा आहे. या संस्थेला जमीन शासनाकडून प्राप्त झालेली आहे नागपूर डिव्हिजन 1980 नुसार. तर या संस्थेचे सभासद होण्याकरता जिल्हाधिकारी यांची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला संस्थेचे सभासद करून घेता येत नाही किंवा संस्थेची कुठलीही मालमत्ता कोणालाही विक्री हस्तांतरण गहाणखत करता येत नाही. गृहनिर्माण संस्था गृहनिर्माण नवीन सदस्य कसा होऊ शकतो? नवीन सदस्य होऊ शकतो जो आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, ज्यांच्याकडे राहण्याकरता सोय पुरी आहे, ज्यांच्याकडे कुठलीही मालमत्ता नाही, अशा व्यक्तीला कलेक्टर साहेबांकडे तो प्रस्ताव पाठवून कलेक्टर साहेब त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची शहानिशा करून खरोखर तो बेघर आहे काय, त्यांना त्या जागेची आवश्यकता आहे काय, त्या व्यक्तीला मग कलेक्टर साहेब परवानगी देतो आणि तो संस्थेमधील भूखंड हस्तांतरण मान्यता देतो. अशी तरतूद आहे. मला आणि शेड्यूल कास्टमधल्या प्रवर्गातील लोकांसाठी आहे आणि मला कलेक्टर साहेबांची परवानगी नाही आहे. ठीक आहे ना. पण मला यांनी 2008ला सभासद केलेला आहे आणि माझ्याकडून जे काही पैसे घ्यायचे ते पैसे घेतले आणि आता त्याचा काही पुरावा नाही आहे. कारण जे काही झालं आहे याचे कोणतेच पुरावे त्यांनी पैशाचे घेतले नाही. पण ज्या काही हस्त क्रमांकानं खरेदी ज्या ज्या लोकांना करून त्यावरती जे काही मोबदला म्हणून दिलेला आहे हा एक पुरावा आहे कागदपत्र. आणि यामध्ये हा जो रवींद्र शुक्ल दांडगे आहे हा जो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ITI मध्ये सर्व्हिस करतो. या व्यक्तीला कधीही कलेक्टर साहेबांनी संस्थेचे सभासद म्हणून करून घेतले नाही किंवा त्याला कधीही संस्थेतील भूखंडाचे हस्तांतरण झाले नाही. परंतु त्यांनी 2012 पासून वेगवेगळ्या प्रकारचे बनावट कागदपत्रे स्वतःच्या म्हणजे सोयीसाठी करून काही जे उद्योगबद्दल सहकारी संस्था अमरावती आहे यामध्ये काही लोकांना जी अधिकारी कर्मचारी त्यांना हाताशी धरून संगमत करून
यांनी बरेचसे काही असे चुकीचे कागदपत्र केलेले आहे. आणि मग याच्या विरुद्ध मी कलेक्टर साहेबांना एक तक्रार दिलेली होती किंवा यांनी असं असं संस्थेमध्ये केलेलं आहे आणि याला कुठले अधिकार नाही, आपली कुठली परवानगी नाही आहे. मग कलेक्टर साहेबांनी माझ्या तक्रारीवरती तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी माझ्या तक्रारीमध्ये जे काही 14 मुद्दे मी उपस्थित केलेले होते, 14 मुद्द्याचे मी पूर्ण पुरावे त्यांना दिले. त्यांनी कसं काय केलं, काय काय केलं, त्या अनुषंगाने त्यांनी चौकशी केली. चौकशी करून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अचूक त्यांनी अहवाल सादर केलेला आहे. त्या अहवालामध्ये माझ्या ज्या तक्रारीमध्ये जे काही मी मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या अनुषंगाने पूर्ण त्यांनी स्पष्टपणे प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि आता मग आजच रवींद्र दांडगे त्या संस्थेचा सदस्य आहे. मग मी जर सभासद आहे, मग त्यांनी जी मागणी केलेली कागदपत्रे संस्थेच्या संदर्भात त्यांनी मला देणं अपेक्षित होतं. त्यांनी मला कुठल्याही प्रकारची कागदपत्र दिली नाही. मग त्यांनी मला कागदपत्र दिली नाही. मग मी उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली बाबा ही जी संस्था या कायद्यानुसार नोंदणी झालेली आहे आणि सभासदाला असे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नियम 61 यामध्ये तरतुदीनुसार सभासदांना संस्थेकडून कागदपत्र मागण्याचे अधिकार आहे. मी सभासद या नात्याने त्यांच्याकडे कागदपत्राची मागणी केली, पण त्यांनी मला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र दिले नाही. कारण की त्यामध्ये त्यांनी जो काही बनावटपणा केलेला होता, जे काही त्यांनी गैरव्यवहार केलेला आहे हे सगळं घोषित होतं. मग निबंधक कार्यालयात तक्रार दिली, त्यावरून त्यांनी सुनावणी घेतली त्यांना आणि मला आपलं म्हणणं मांडण्याची पुरेपूर संधी दिली. त्यांनी मग तो काही 154 अंतर्गत आदेश केला. त्यामध्ये त्यांना संस्थे